नमस्कार. गोष्टीचे नाव आहे व्यापाऱ्याची सुंदर मुलगी. एक होता व्यापारी. त्याला 2 बायका होत्या. मोठीला तेजीमुला नावाची सुंदर मुलगी होती. ती बापाची फार लाडकी होती. धाकटीला मूल नव्हते. पुढे तेजीमुलाची आई वारली. सावत्र आई वरकरणी मुलीची लाड करायची, पण मनातून मात्र ती तिला पाण्यात पाहायची. एकदा व्यापाऱ्याला कामानिमित्त काही महिने बाहेरगावी जावे लागले. जाताना त्याने बायकोला सांगितले, मुलीला नीट वागव. ते गेल्यावर ती सावत्र आई मुलीला परोपरीने छळू लागली. तिला नुसते बोलून, शिवे देऊन किंवा मारून काही उपयोग नाही. तिला मारून या जगातून नाहीसे करण्याचा निश्चय तिने केला. एकदा तेजीमुलाला एका मैत्रिणीचे लग्नाला जायचे होते. तिचा बाप तेजीमुलाचा बापाचा मित्र होता. आमंत्रण आल्यावर सावत्र आई म्हणाली, जा हो, 4 दिवस आनंदात राहा. मी तुला चांगली साडी चोळी देते. तिने जरीची साडी आणि रेशमाने भरलेली चोळी तिला काढून दिली. तेजीमुलाला फार आनंद झाला. आईने साडीचे गाठोडे वेगळे बांधले. त्या साडीत तिने एक निखारा ठेवला. चोळीचे दुसरे गाठोडे बांधले. त्यात एक उंदीर ठेवला. ती गाठोडी नोकराजवळ देऊन तेजीमुला लग्नाला गेली. लग्नाच्या वेळी साडी नेसायच्या वेळी तिने गाठोडे सोडले, तर साडीला वरपासून खालपर्यंत जळून भोके पडली होती. चोळी उंदराने संबंध कुरतडून टाकली होती. आई रागावेल म्हणून बिचारी रडू लागली. तिच्याबरोबर जी दासी आली होती तिने तिला दुसरी साधी साडी चोळी दिली. लग्नाचा सोहळा पार पडल्यानंतर तेजीमुला घरी आली तेव्हा सावत्र आईने तिला साडी चोळीचा सत्यानाश केल्याबद्दल खूप शिवे दिल्या, गालगुच्चे घेतले, मारले. तेवढ्याने तिचे समाधान झाले नाही. भात काढण्याची लाट ओवरीत होती. भात कांडायला आईने काढली. तेजीमुलाला भात सारायला बसवले. काढताना आईने तेजीमुलाचा एक हात चेचून टाकला आणि तिला दुसऱ्या हाताने भात सारायला सांगितले. मग तिचा दुसरा हात चेचला आणि उजव्या पायाने भात सारायला सांगितले. मग तो पाय चेचला आणि डाव्या पायाने भात सारायला सांगितले. तो पाय चेचल्यानंतर डोक्याने भात सारायला सांगितले. डोके चेचले आणि तेजीमुला मेली. ते दुष्ट बाईने तिचे प्रेत ओवरीत पुरले आणि मग ती तिकडे फिरकली नाही. पण त्या जागेतून एक भोपळीचा वेल उगवला. घराच्या छतावर पसरला. त्याला मोठे मोठे भोपळे लागले. एकदा एका भिकारणीने ते भोपळे बघितले आणि तिने तेजीमुलाच्या सावत्र आईकडे एक भोपळा मागितला. त्या बाईला आश्चर्य वाटले, कारण बागेत भोपळ्यांचा वेल नव्हता. कित्येक दिवसात काढण्याच्या ओढणीकडे ती फिरकली नव्हती. भिकारणीने सांगितल्यावर ती म्हणाली, बाई, माझ्या बागेत कुठे आहे भोपळा? भिकारीण म्हणाली, काढण्याच्या ओवरीवर वेल आहे, त्याला भोपळे लागले आहेत ना. सावत्र आई म्हणाली, जा तर मग घे हवे तेवढे भोपळे. भिकारीण भोपळीच्या वेलाजवळ गेली आणि भोपळ्याला हात लावणार इतक्यात तो वेल करून स्वरात म्हणाला, भिकारीणबाई, नको शिवू मला, नको हात लावू माझ्या भोपळ्याला. साडीसाठी सावत्र आईने ठेचले. तेजीमुला मी ग मजला मारले. भिकारीण फार घाबरली. ती मालकिनीला म्हणाली, बाई, भोपळ्याचा वेल गातोय, मला नको भोपळा बिपळा, मी जाते. सावत्र आई समजली. तिने तो वेल उपटला आणि भोपळ्यासकट तुकडे करून बागेचे एका कोपऱ्यात फेकून दिला. त्यातून एक डाळिंबीचे झाड निघाले. सुंदर डाळिंबाने भरून गेले. एका गवळ्याच्या पोराने ते पाहिले. डाळिंबे खायचा मोह त्याला अनावर झाला. त्यांनी मालकिनीला विचारले, आम्हाला तुमच्या झाडावरचे डाळिंब देता का? डाळिंब बागेत तर नाही, देऊ कुठले? बाई, बागेच्या कोपऱ्यात झाड आहे, जा तर मग निघे डाळिंब. ते मुलगे डाळिंब काढायला गेले तेव्हा ती डाळिंबी करून स्वराने म्हणाली, गवळी दादांनो, नका शिवू मला, नका हात लावू माझी डाळिंबाला. साडीसाठी सावत्र आईने ठेचले. तेजीमुला मी हो मजला मारले. हे करून गाणे ऐकून त्या मुलांना हे झाड भारले आहे असे वाटले. भूताच्या भीतीने ती मुले तेथून पळाली आणि
त्याने तेजी मुलाच्या सावत्र आईला ही गोष्ट सांगितली. त्या बाईने मग डाळिंबीचे झाड उखडले आणि नदीत फेकून दिले. ते झाड नदीतून वाहत गेले. नदीत एका ओथळ जागेत ते आले आणि त्याचे सुंदर कमळाचे फुलात रूपांतर झाले. त्याचवेळी तेजी मुलाचा बाप आपले काम उरकून नदीतून नावेतून घरी निघाला होता. ते फूल पाहून त्याला ते इतके आवडले की त्याने ते होडी वलवणारे नावाड्याला तोडायला सांगितले. पण ते फूल म्हणाले, नावाडी दादा रे, नको शिवू मला, नको हात लावू माझ्या कमळाला. साडीसाठी सावत्र आईने ठेचले, तेजी मुला मी रे मजला मारले. हे गाणे ऐकून नावाडी भ्याला आणि त्याने मालकाला ही गोष्ट सांगितली. तेव्हा आपणच हे फूल तोडावे म्हणून तो व्यापारी त्या फुलाजवळ गेला. तेव्हा ते फूल म्हणाले, बापा माझ्या बापा, नको शिवू मला, नको नको तोडू माझ्या कमळाला. साडीसाठी सावत्र आईने ठेचले, तेजी मुला मी रे मजला मारिले. व्यापाऱ्याला आपल्या बायकोचा स्वभाव चांगलाच माहीत होता. तेव्हा त्यांनी आपल्या तोंडातला विडा काढून डाव्या हातात धरला आणि उजव्या हातात एक लाडू धरून तो म्हणाला, जर तू माझी तेजी मुला असशील तर तू साळुंकी होऊन माझ्या हातातला विडा खाशील. जर तू दुसरी कोणी असशील तर तू लाडू खाशील. ताबडतोब त्या फुलाचे साळुंकीत रूपांतर झाले. ती साळुंकी बापाच्या हातातला विडा खाऊ लागली. त्याने तिला पिंजऱ्यात ठेवले आणि घरी आणले. पण घरी आल्याबरोबर त्याने बायकोला विचारले, तेजी मुला कुठे आहे? मामाच्या घरी गेली. पण नवऱ्याने तिच्यावर प्रश्नांचा असा काही भडीमार केला की तिची भंबेरी उडाली आणि त्यातून खरी हकीकत बाहेर पडली. त्याबरोबर व्यापाऱ्याने एक पंचा त्या साळुंकीवर टाकला आणि तो म्हणाला, जर तू माझी तेजी मुला असशील तर तू आपले माणसाचे रूप घे आणि हा पंचा नेस. त्याबरोबर तेजी मुला जशीची तशीच त्याच्या समोर उभी राहिली. व्यापाऱ्याने बायकोला घरातून हाकलून दिले. तुम्हाला ही तेजी मुलाची गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.